फ्रेंड, तर आज आपण बनवूया पालक बटाटा. त्याची रेसिपी मी दाखवते, नक्की पूर्ण बघा. हा पालक चिरून घेतला आहे, धुवून घेते स्वच्छ आणि याला शिजवून मिक्सरमध्ये काढून घेते. पालक मी शिजवून पिसून घेतलेला आहे मिक्सरला. हा शिजलेला बटाटा, हे मिरची, कांदा, लसूण याची पेस्ट केलेली आहे आणि ते काही मसाले आहेत. तर चला स्टार्ट करूया. तर आपलं तेल गरम झालं या, थोडंसं जिरं टाकते मी. जिरं झालं की मिरची, कांदा, लसूणची पेस्ट आहे ती टाकते. चांगली भाजून घ्यायची, कारण कच्चं आहे ना. टोमॅटो, कांदा, मिरची चांगलं भाजून घेऊया आपण. 2 मिनिटं परतून घेऊया चांगली. चांगलं हलवून घेतलं मस्त. याचा कच्चंपणा सगळं आपण घालवलं आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकूया आपण. ही धना पावडर, हा गरम मसाला, थोडंसं तिखट. तुम्हाला हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण मला नाही टाकायची हळद. सगळं एकजीव करून घेऊया. मस्त मसाला झालाय, बघू शकता. त्याच्यामध्ये आपण ही पालक टाकूया. एकजीव करून घेऊया चांगली. आपण याला झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. मीठ नंतर घालायचं आहे, अगोदर मी पालक शिजताना घातलेलं मीठ. आता आपण बघूया. तेल सुटलंय मस्त, बघू शकता. आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया शिजलेला. जास्त नाही, आपल्याला पाहिजे तेवढंच टाकूया. हे जीव करून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया आपण याच्यामध्ये. जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला. आता मीठ टाकूया आपण चवीनुसार. झटकीपट होणारी सोप्यात सोपी रेसिपी आहे. त्याला आपण 5-6 मिनिटं चांगलं वाफेवर तेल सुटेपर्यंत गरम करून घेऊया मस्त, झाकण ठेवून. आता आपण बघू शकता कशी तरी सुटली. 1 मिनिट मी समोरून दाखवते. बघू शकता अशी आपली पालक आलूची भाजी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. साधी सिंपल आहे, जास्त लागत नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.